नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज हरभऱ्याची पहिली फवारणी करतोय आणि त्या पहिल्या फवारणीमध्ये कोणते घटक घेत आहोत ते सुद्धा सांगतोय। जसे तुम्ही इथे पाहू शकता, आपण सध्या इथे घेतोय पहिला घटक, ते म्हणजे वरखत न्यूट्रिएंट, ज्याचा कंटेंट 11, 36, 24 हे आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं बुरशीनाशक, कारण बुरशीनाशक कशासाठी वापरता याबद्दल आम्ही तुम्हाला भरपूर माहिती दिलेलीच आहे, जो मर रोगाला कंट्रोल करेल। आणि नॅटिव्होज का घेतलं आहे तर कारण हा सिस्टमिक फंगीसाईड आहे, त्यामुळे आपल्याला रिझल्टसुद्धा चांगले भेटेल। त्याच्यानंतर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की हलक्या प्रतीचे कीटकनाशक वापरण्याचा प्रयत्न करा, तो हाच आहे क्लोरोपरिफॉस 16% EC आणि अल्फासायमेथ्रिन आणि चौथं बायोविटॅक्स, हे 4 घटक घेऊन आम्ही फवारणी करतोय। बुरशीनाशकाची यामध्ये आम्ही तयारी करून घेतली होती। आता बुरशीनाशक तयार झाल्याच्या नंतर त्या सगळ्या घटकांना एकत्रितरित्या या पेट्रोल पंपामध्ये टाकलं। जसं तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीनं फवारा सुरू आहे। आता ही फवारणी ज्यासाठी करतोय त्याचे कारणसुद्धा सांगतो। पहिलं म्हणजे आपल्याला मर रोग कंट्रोल करायचा आहे। जसा तुम्ही इथे पाहू शकता, हा जो मर रोग आहे, हे जे झाड मेलेलं आहे, याचा कारणच त्याचं मूळ होतं, त्यावर झालेला आघात जो म्हणजे बुरशीने केलेला होता। तर हा आघात आपण कंट्रोल करायसाठी ही पहिली फवारणी घेतोय। त्यानंतर यामध्ये फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी इथे आणि मुळांची म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या चांगली होण्यासाठी आपण इथे बायोविटॅक्स घेतोय। बायोविटॅक्समध्ये ह्युमिक ॲसिडसुद्धा आहे आणि जैविक शैवाळसुद्धा अवेलेबल आहे। या पद्धतीचे हे जे घटक आहे, हे घटक आपण यामध्ये घेतले। त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल घटक घेतला आहे, तो इतका चांगला आहे की तो लगेचच पाण्यात विरघळतो आणि तो इनिशियल स्टेजसाठी अत्यंत चांगला आहे। तुम्ही गुगलसुद्धा केलं तरी तुम्हाला याची माहिती भेटून जाईल की हा कुठल्या स्टेजला वापरायला पाहिजे, 19, 19, 19, किंवा हा जो आम्ही न्यूट्रिएंटचा घटक घेतला आहे, तो जरी घेतला तरी तुम्हाला चांगले रिझल्ट्स येऊन जातील। आणि सरतेशेवटी कीटकनाशक, आम्ही या अगोदर प्रोपेक्स सुपरसुद्धा म्हटले होते, किंवा त्या प्रतिपेक्षाही खालचे जे बुरशीनाशक आहे ते जरी वापरलं तुम्ही तरीही चालते। त्यासाठीच आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतच नाही आहोत, तर आम्ही स्वतःसुद्धा करून दाखवतोय तुम्हाला। त्यासाठीच या फवारणीमध्ये हे घटक वापरतोय। आपल्याला आता सध्या कमी प्रतीचे कीट नियंत्रण करायचे, कारण सध्या कीट ही आपल्या कामाची सुद्धा आहे आणि जर ते जास्त झाली तरच आपल्याला त्याला कंट्रोल करायचा मागे लागायचं आहे। परंतु सध्या आपल्या इथं नसल्यासारखंच आहे, कारण की ढगाळ वातावरणसुद्धा नाही आहे, एकदम निरभ्र चांगलं वातावरण आहे। त्यामुळे आपल्याला या पद्धतीचं नियोजन करायचं होतं आणि ते आपण करतो आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या येथील जी फवारणी आहे ती कशा पद्धतीनं होत आहे। आता काही दिवसात याचा जो सवा आहे, म्हणजे 2 लाईनमधलं अंतर, ते मॅच होऊन जाईल। आशा करतो की याने आपला फायदाच होईल। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद।